हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो आज आहे डे 2 आणि आम्ही आहो बोट हाऊसमध्ये. खूप सुंदर असं म्हणजे ॲटमॉस्फिअर होतं इथे. खूप सुंदर मॉर्निंग गेली आमची आणि दिस इज फॉर यू. थँक्यू. तर इथे बघू शकता हे आमचं बेड वगैरे. खूप छान रूम होता. यू कॅन विजिट गुलशन बोट हाऊस. सर्विस खूप चांगली आहे, पण थोडं आम्हाला प्री इंटिमेशन्स द्यावं लागतात की तुम्हाला काय खायचं आहे काय आहे. सो ते अरेंज करतात, कारण इथनं त्यांना रोड साईड जावं लागतं आणि तिथून ते मग आणतात, मग इथे बनवतात. सो इथे अवेलेबल नसते मोस्टली. आणि आता आम्ही चाललो आहे गुलमर्ग. फेज 1 मध्ये बर्फ नसल्यामुळे फेज 2 ला आम्ही नक्कीच जाऊ. सो आता आम्ही तिथे निघत आहोत. सकाळी आता 7 वाजलेले आहेत आणि आता आम्ही डे स्टार्ट करत आहोत आणि मॉर्निंग खूप 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 ऑसम गेली. प्लीज डू विजिट इन काश्मीर बिकॉज खूप सुंदर आहे हे, खूप सुंदर. गुलमर्ग हे श्रीनगरपासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. त्याच्यामुळे आम्ही तिथे पोहोचलो आणि पार्किंगमध्ये कार पार्क करतो. तिथे आपलं पर्सनल व्हेकल घेऊन जाता येत नाही. तिथून तिथल्या कंडोला ऑफिसपर्यंत आपल्याला पैदल जायचं असते आणि त्याच्यानंतर तिकीट्स घेऊन आपल्याला फेज 1 आणि फेज 2 ला जावं लागतं. गुलमर्ग आहे कंडोला राइड करने के लिए, फेज 1 और फेज 2. पहले ही टिकट ले लीजिए बिकॉज टिकट अवेलेबल नहीं रहते हैं. जर आपण गुलमर्गला जात आहे तर आपल्याला कंडोला राईड करणे हे मस्ट आहे, बिकॉज दुसरं काही ऑप्शन नाही आहे. तिथे घोड्यानी तुम्हाला फार त्रास होऊ शकतो, कारण ते खूप उंचावर आहे. त्याच्यामुळे कंडोलाची तिकीट हे ऑनलाईन अवेलेबल असतात. कधी पण आपल्याला 10 ते 15 दिवसा अगोदर ते चेकआउट करायचं आहे, ऑनलाईन घ्यायचे आहे. फेज 1 आणि फेज 2 या दोघांची पण तिकीट वेगवेगळी असते आणि इट इज नियर अबाउट 1700 फॉर 1 पर्सन. सो तुम्ही ते पहिले घेऊन घ्या आणि नंतर मग तुम्ही आपल्या गुलमर्गला जाण्याचा प्लॅन करा. अदरवाईज ते तुम्हाला जाऊ देत नाही तिथे. आणि अशा प्रकारे आम्ही ऑलरेडी घेतलेली होती तिकीट, ऑनलाईन घेतलेली होती, त्याच्यामुळे आम्हाला इझी पडलं. आणि हा तिथला व्ह्यू आहे. जून असल्यामुळे तिथे फेज 1 मध्ये आम्हाला बर्फ अजिबात सापडलेला नव्हता, त्याच्यामुळे आम्हाला फेज 2 ला जाणे भागच होतं. आणि आता आम्ही इथे फेज 1 ला पोहोचलेलो आहे. हे तिथलं सीन आहे. हे आहे फेज 1. आम्ही आता इथे आलेलो आहे आणि लकीली आम्हाला फेज 2 ची पण तिकीट मिळाली. सो इथे आलो आणि आता लाईनमध्ये लागला फेज 2 ला जायसाठी. पण लुक ॲट द सिनेरी. दिस इज द रिअल जन्नत. सो फेज 1 मध्ये आपल्याला अजिबात बर्फ मिळत नाही. त्याच्यानंतर आपण फेज 2 कडे मूव्ह करत आहोत. हे तिथलं कंडोलाचा आम्ही तिथे केबल कारमध्ये बसलेलो आहोत आणि इथे आपल्याला वरती खूप थंड असते टेम्परेचर, त्याच्यामुळे आपण जे पण थर्मल वेअर्स वगैरे आहेत ते सगळे घेऊन येणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तिथे एक शूज असतात प्लॅस्टिकचे, ते पण खूप मस्त आहे. अदरवाईज तुम्ही तिथे स्लिप होऊ शकता बर्फावर. तर ते सुद्धा आपल्याला खालूनच घेऊन यायचे आहेत, कारण वरती अवेलेबिलिटी नाही आहे तितकी आणि खाण्यापिण्याचं पण इतकं काही साधन नसते. सो ते पण आपल्याला घेऊन यायचं आहे. मग तिथे गेल्यानंतर तुमच्या मागे मागे तिथले जे लोक असतात, जे आपल्याला तिथे काही ॲक्टिव्हिटीज करायचे असतील ते प्रोव्हाइड करतात. तर ते खूप तुम्हाला रेट सांगतील 5,000 10,000 पर पर्सन, पण तुम्ही बिलकुल ऐका नको. ते 3,000 मध्ये आमचा दोघांचं पण आम्ही 2-2 ॲक्टिव्हिटीज केलं होतं. म्हणजे आम्ही ते एक स्लेजवर बसलेलो होतो आणि एक आम्ही ते काय म्हणतात स्केट ते पण केलेलं होतं. सो त्या दोन्ही ॲक्टिव्हिटीज आम्हाला 3,000 मध्ये पडल्या दोघांच्या मिळून. सो तुम्ही पण तसंच करा, एक्स्ट्रा पैसे त्यांना द्या नको, अदरवाईज ते तेवढंच बघतात आणि लुटण्याचा प्रयत्न करतात. तो आम्ही फार तिथे एन्जॉय केलं. टेम्परेचर खूप सुंदर होता आणि मी तिथे व्लॉग करू शकत नव्हते, कारण मोबाईल हातात घेऊन ते पडण्याचे चान्सेस जास्त होते, कारण ते स्लिपरी होतं बर्फ. आणि खूप 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 सुंदर आहे फेज 2. आणि जूनमध्ये आम्हाला लिटरली बर्फ सापडला आहे, तेच खूप मोठी गोष्ट. अदरवाईज जूनमध्ये मोस्टली आपल्याला आईस वगैरे मिळत नाही आणि त्याच्यामुळे हा एक आमच्यासाठी थोडा चांगला अनुभव होता, नवीन अनुभव होता. आणि आम्ही अशा प्लेसवर पहिल्यांदाच व्हिजिट केलं होतं. सो तुम्ही पण एन्जॉय करा, तुम्ही पण जा, व्हिजिट करा काश्मीर. खूप सुंदर आहे काश्मीर हे.
तिथे गेल्यानंतर तुमचे जे ट्रॅव्हल एजंट्स असतात ते तुम्हाला एक पर्सनल गाईड पण अवेलेबल करून देतात, म्हणजे जेणेकरून ते तुमचे फोटोज व्हिडिओज जे काही आहे ते, आणि त्याच्यानंतर तुमच्यासोबत ते ट्रॅव्हल करत असतात कुठे जायचं आहे, नेक्स्ट कुठे जायचं आहे. आम्ही केला होता, पण मला असं वाटते ते काही इतकं इम्पॉर्टंट नाही. त्यांनी 800 चार्ज घेतला होता स्वतःचा, आणि मला नाही वाटत ते इतकं काही इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही फॅमिलीसोबत येत आहे तर तुमचे फोटोज आणि व्हिडिओज तर ऑब्व्हियसली ते काढून देतीलच. पण आम्ही दोघंच जण होतो आणि आम्हाला वाटलं की नाही ठीक आहे बा, म्हणजे करायला पाहिजे, सो आम्ही केला होता. बट इट इज नॉट इम्पॉर्टंट. सो तुम्ही पण विचार करा जर करायचं असेल तर, पण त्याच्यासोबत भरपूर बार्गनिंग करा, तेव्हाच तुम्हाला तिथे कॉस्ट इफिशियंट जाईल. अदरवाईज ते खूप काही बोलतात आणि लुटायचं काम करतात. I wanna be a weekend lover. Yeah, I'ma be the best damn lover you got. I wanna mess up your covers. I don't wanna meet your mother. Never ever ask me how I've been. Remember why you have my number. I'm the best thing that has ever happened to you. Here's your time to shine. Now show me what you can do. The way my hands feel on your body, the way we're dancing in the dark. With every move I make, you're falling. The way my lips feel on your body, the way we're moving in the dark. With every breath we take, you're falling. I ain't got no time for romance, but baby I don't want to lead you on. Not looking for something steady, not ready for that. I'm the best thing that has ever happened to you. Here's your time to shine. Now show me what you can do. Make a move. The way my hands feel on your body, the way we're dancing in the dark. With every move I make, you're falling. The way my lips feel on your body, the way we're moving in the dark. With every breath we take, you're falling. The breath that we're taking, with every step you're falling in love. With every move that I'm making. सो गाईज आता आम्ही चाललो आहे खाली. आमच्या फेज 1 फेज 2 वरून झालं. बर्फ आम्ही खेळलो आणि खूप एक्सायटिंग आहे आणि खूप छान आहे. मी स्की केली आणि तिथे त्यांचं एक सॅडरसारखं आहे, मी तुम्हाला सांगेन त्याला काय म्हणतात, ते पण केलं आम्ही. तर त्याच्या आमच्याकडून 3000 रुपीज घेतले आणि दोघांचं पण त्यांनी त्याच्यात कवर केलं. आणि तेच स्वतः ड्राईव्ह करतात, आपल्याला चालवावं नाही लागत. बट द एक्सपिरियन्स इज इम्पॉर्टंट अँड वी डिड इट. सो खूप छान एक्सपिरियन्स होता. आता आम्ही चाललो आहे थोडं लंच वगैरे करायला आता पार्किंगमध्ये जाऊन, आणि त्याच्यानंतर मग आपण बघू आपण काय काय करतो. हा होता डे 2 इन गुलमर्ग. आता उद्या आम्ही जाणार आहोत पहलगामला, तर ते सकाळीच निघणार आहोत. तर आम्ही सांगू तुम्हाला की काय काय आम्ही करू तिथे. तुम्ही बघू शकता माझ्या मागचं, आणि आम्ही इथे चढलो होतो.
आता आम्ही चाललो हॉटेल लंच.